नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं एके मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर पावसासंदर्भाची आत्ताची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। राज्यामध्ये जे आपला उद्या दिनांक आहे 11 जून, तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यातील काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर उद्यापासून जे आहे राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार आहे। तर जाणून घेऊया याबद्दलचा हवामान अंदाज। तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपलं जे आहे सध्या आज जे आपला राज्यामध्ये वारे वगैरे सुटलेले आपल्याला पाहायला मिळाले असेल, कारण की जे आहे उद्यापासून जे आहे उद्या दुपारपासून राज्यामध्ये मान्सूनच्या या ठिकाणी आगमन होईल। तर उद्या दुपारपासून ते जवळजवळ जे आहे सायंकाळच्या दरम्यान राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर उद्या दुपारच्या दरम्यान परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि सोलापूर भागामध्ये पावसाची या ठिकाणी हजेरी पाहायला मिळेल। तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्या सायंकाळच्या दरम्यान सोलापूर भागामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे आपला हा पाऊस आपला उद्या रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायचं म्हणलं तर सातारा, सांगली आणि पुणे भागामध्ये उद्या रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे तुमची काय जी शेतीची कामे करायची असेल तर शेतकऱ्यांनी आपले जे आहे शेतीची कामे उद्याचे दिवस करून घ्यावीत, कारण की राज्यामध्ये जे आहे 12 तारखेपासून राज्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। म्हणजे 12 तारखेला जे आहे राज्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे। तर ही अतिवृष्टी जी आपल्याला जी सोलापूरचा भाग आणि अहिल्यानगर, तसेच जे आहे बीड जिल्हा आणि लातूर जिल्हा आणि धाराशिव या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान अतिवृष्टीची शक्यता, म्हणजे 12 तारखेदरम्यान जे आपला 12 जूनच्या दरम्यान अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जे आहे व्हिडिओ नक्की शेअर करा।